व थरथर भेव लागते म्हणजे तू कारकूड अंगावर येतेस राधा जी तर तुला बचत गटाचा हिशोब नाही केला अरे अरे आता तुला तुझा बी हिशोब नाही केला आणि माझा बी हिशोब नाही केला एवढं मात्र खरं मी माझा हिशोब नाहीच केला पण मी म्हणते आता तुमचा कोणता हिशोब नाही केला माझा हिशोब माहित नाही प्रपंचाचा या हितभर पोटाचा मला नाही समजलं नाही समजलं समजावून सांगू सांगा पाहू ऐक 8 दिवसापासून तयाचे माठ घरामध्ये पडले आहे राधा ग त्या मत्र्याच्या बाजारला का नाही गेली आणि राधा 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 ग तर तुमच्या या टकुऱ्या हा धंद्याचा भाऊ शिरलाय नाही का होय होय उठलं सुटलं की डोक्यावर मार घ्या आणि 10 ते 12 किलोमीटर अंतरावर पाय पाय दूध विकायला न्या हो हो वीट आला या धंद्याचा अरे अरे नक्कीच बाजारला गेलीच ती मग काय झालं काय हो या धंद्यापाय काही उन्नती केली तुम्ही सांगा ना काय उन्नती केली काही उन्नती नाही केली काय केली तुला राहायला घर नाही आहे तुला जेवण मिळत नाही मिळते तुला कपडे मिळत नाही देताय मग काय काय केलं पाहिजे माणसाने राहायला घरही आहे कपडे लेतोय घेऊन देता खायला पेय आणता पण असपोट गावात चरणारा डुक्करे भरते डुक्करे भरते सपोट तो डुकराची उपमा देऊन राहील मी माझ्या संसाराविषयी बोलते की असं पोट गावात चरणारा डुकरी भरते हो बरं ठीक आहे मग अजून या माणसानं काय केलं पाहिजे राधा काय केलं पाहिजे ते सुचत नाही बाबा बैठक कुठली सांग बरं आओ समोर बघा बिचाराचं तिथं सोपडं होतं त्याने एकावर दुसरं दुसऱ्यावर तिसरं तिसऱ्यावर चौथंही मजले चढवायला सुरुवात केली हो हो आणि काय हो माझे नाव एकदा वरून बघा या घुसटलेल्या झोपड्याकडे माझ्या झोपड्याकडे नाही मिळाली तुमच्या झोपड्याला मोठे मोठे भोकही पडायला लागले पण पेंडीवर गवत टाकणं होत नाही त्याला छिद्र म्हणायचं छिद्र वाईट बोलणार नाही शुद्ध मराठी भाषेत छिद्राला भोकच म्हणतात ना बघा बघा उत्तर मिळालं आपले विद्यार्थी येतच बरं बाबा मी ना सिरियल मध्ये पाहिलं पिक्चर मध्ये पाहिलं शुद्ध मराठी शब्द मी वाईट नाही धरणार पण राधा त्या समोरच्या माणसानं 4 मजली बिल्डिंग बांधली चोरी करून बांधली का मला काही माहित कशी बांधली अरे मुलांना खूप शिकवलं मुलं नोकरीवर गेले आणि मुलाच्या पैशावर 4 मजली बिल्डिंग बांधली आता तू एक काम कर तू आपल्या पोराला खूप शिकव त्याला नोकरी लागन आणि मग तू 5 मजली बिल्डिंग बांध आता तू आपल्या मुलांना शिकव उद्या तुझे पोरं नोकरी करतील मग 5 बिल्डिंग बांधो कधी तुमच्यानी माझ्या घाटावर गोवऱ्या गेल्यावर मग त्या मशान घाटातून याल दूध बनवून हा करायला बिलकुलच जमणार नाही राधा तुमच्यानं माझ्या घाटावर गोवऱ्या गेल्यानंतर बांधान का असं तुझं म्हणणं आहे याचा तू मरायला भिवून राहिली मरण काय वेळी आहे तर तू मरायला कोणी भेटे का सगळ्याचं आयुष्य लिहिलेलं आहे सगळ्याच्या मरणाची तारीख लिहिलेली आहे निश्चित आहे ते तारीख कधी टळत नाही पण सगळे लोक एका ठिकाणी नाही मरत कोणी ऍक्सिडेंट मरते कोणी दवाखान्यात मरते कोणी घरी मरते कोणी वावरात मरते सगळ्याचं मरण वेगवेगळ्या ठिकाणी लिहिलेलं आहे पण मरणार तर सगळे आहे का नाही राधा आता तू मरायला भिवून राहील नाही मरायला भ्यायचं नाही सांगू तुला ऐकशील नक्की ऐक भोजपुरी तर जाय सुंदर आहे बघ सैया झाड़ में सैया झाड़ में कौना करायची रजाई Yeah.
अगर राधा घाबरुनी मी अगर राधा घाबरुनी करशील काय खाशील धोका जीवनामध्ये 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 घाबरुनी राधा घाबरुनी राधा घाबरुनी करशील काय खाशील धोका जीवनामध्ये राधा घाबरुनी करशील काय खाशील धोका जीवनामध्ये हो राधा घाबरुनी करशील काय खाशील धोका जीवनामध्ये राधा घाबरुनी करशील काय खाशील धोका जीवनामध्ये राधा घाबरुनी करशील काय खाशील धोका या जीवनामध्ये खाशील धोका जीवनामध्ये पण मी नाही घाबरणार माझी हिंमत बघ भाऊ काय म्हणतो मी मला घाबरून मरायचं नाहीये अगं जगू हिमतीने हिमतीने अगं जगू हिमतीने भिनार नाही विचार हिमतीने भिनार नाही विचार केला राधा घाबरुनी करशील काय खाशील धोका जीवनामध्ये हिमतीने भिनार नाही विचार केला मनामध्ये राधा कोरोनाच्या बिमारीत किती लोक मेले लाखो करोडो आपल्या देशातले मेले का विदेशातले पण कितीतरी माझ्या माऊल्या विधवा झाल्या हो लहान लहान मुलं सोडून मायबाप मरण पावले खरंय हो हे आहे ना हो हो जवान जवान पोरं मेले आणि म्हातारे मायबाप वाचले खरंय किती मोठं दुःख झालं लईच दुःख झालं होतं अजून एक दुःख झालं दुःख अजून एक संकट आलं सांगा भाऊ कोणतं ते मागच्या वर्षी पाणी पडलं हा. खूप पडलं हो नद्याला पूर आला हो हो आणि नद्याचा पूर गावामध्ये फिरला खरंय गावात घुसला हो त्या नद्याच्या थडीवर नद्याच्या काठानं जे वावर होते शेतकऱ्याचे त्या वावरामध्ये माल होता जी त्या पुरानं तो माल वाहून गेला मला हे सांग त्या मालाच्या भरोशावर या शेतकऱ्याची हिंमत आहे आणि तो मालच वाहून गेला हा शेतकरी मरण कवाचा मरेल नाही तर काय हो जीव देण्याची वेळ येईल बघा आहे ना हो पण नाही हा शेतकरी मोठा कट्टर आहे कट्टा हा कट्टर शेतकऱ्यानं शेती करणं नाही सोडलं जी या वर्षी नाही पिकन तर दुसऱ्या वर्षी पिकन कर्जबाजारी होतो हा निसर्गाचा मार खातो दरवर्षी पण हा शेतकरी कट्टर हा घाबरत नाही शेती केल्याशिवाय सोडत नाही सोडत शेतकऱ्यानं शेतीच नाही केली तर आपण खाऊ नका काय माती कुठे खाणार आपण बरोबर आहे त्याच्या भरोश्यावर चल हो शेतकरी हा देशाचं फाउंडेशन आहे जी हे फाउंडेशन मजबूत असलं तर बिल्डिंग पडणार नाही ऐकली का
गावाचं अनाज वाहून गेलं, जी. कोणाच्या घरा गेले, हो. कोणाच्या ढोर वासरा गेले, हा. जाऊन विचारलं का गावात? नाही विचारलं. नाही विचारलं. नाही विचारलं. म्हणजे तू घर वाचलं का सगळेच वाचले? आपलं घर नाही पडलं ना म्हणून. असं नाही विचारलं पाहिजे गावात. बरे आता जाईन मी. हा विचार झाले नुसतं अगं झालं नुसतं कान, अगं झाले नुसतं कान आणि विचारू न पाही जाऊ न थोडी जनामधी. झाले नुसतं कान विचारू न पाही जाऊ न थोडी जनामधी. तुलाही माहित आहे, सर्वाला माहित आहे, मलाही माहित आहे. काय जन्म आलेला माणूस एक दिवस मरणार. हो. आता आपल्या मनाला आपणच शांत करायचं आहे, आपणच आपल्याला समजावायचं आहे. कसं? कशा पद्धतीनं? सांगा पाहू. का जे आपल्याकडे आहे, घरदार, शेती, वाडी, मुलं बाळ आपल्याकडे सध्या आहे ते आपलं आहे. हे आपलं. आणि जे गेलं हा. ते आमचं नव्हतं ते नव्हतं म्हणायचं म्हणून गेलं. बरं. आता असंच म्हणावं लागेल ना? हो असंच म्हणावं लागेल. नाही का? हो. ऐक मी का म्हणतो. चालेल पण नवरा बायकोचा साथ नाही सुटला पाहिजे. बरोबर. नवरा बायको पती पत्नी जर खंबीर असले तर हिम्मत राहते आम्ही आजल्या उद्या कमवून टाकू. हो हो. पण तू माझा साथ सोडशील? नाही सोडणार असं वाटते का? जाशील का मला सोडून? तुमचं साथ सोडली असं वाटते का? हो तुमच्यासाठी पोस्ट करून वाचेन मी सर्पासारखी. अगं मोरेश्वराच्या, अगं मोरेश्वराच्या आणि संगतीला राही सुखाने तरुण पणामधी. हो मोरेश्वराच्या संगतीला राही सुखाने तरुण पणामधी. यांनी आपली तयारी करावी. 15 मिनिटं राहिलेले आहे मोरेश्वर शाहीरचे. खुदा शाहीर यांनी आपली तयारी करावी. मी तुला शिवा दिल्या का? नाही दिल्या. वाईट बोललो का? नाही बोलले. 5 बोट थापड्याचे मारले का? नाही मारलेत. नाही राधा, मी तुला शिवा देणार नाही, तुला वाईट बोलणार नाही, 5 बोट मारणार तर नाही. मग? याचं कारण आहे राधा. कोणतं? आपण नवरा बायकोला घरात झगडा केला आणि शिवा घरी दिल्या, आपले मुलं बाळा पाहतील
आणि ऐकतील हो मग त्या मुलाबाळाला कोण बिघडवलं? आपणच माय बापांनी. हा म्हणून अगोदर मायबापानं कधी शिवागारी करू नये. बरोबर ऐकशील ना? हो. हा आता दयाचा मार्ग घे आणि लवकर बाजारला जा. काय दयाचं माणिकाने बाजारला जाऊ? होय. म्हणजे एवढं हे चिकणवणं चोपडवणं चाललं होतं बायकोला, हे दयाच्या माणसासाठी होते का? काय फरक पडला चिकनवलं तर? एवढे चिकणावं लागते? काही पैसे लागते चिकनवर? मग नाही पळालं तुम्ही पळाले एक दिवस. पडून तर पडून. हा जा लवकर जा. गेलीच ती. हा. 8 दिवस झाले तुम्ही बाहेर गेले होते. हा. आज अचानक आलात आणि मला म्हणते माडी घेऊन जा म्हणून. हा. पण बायकोच्या मनात आहे काही नाही काही हे जाणून नाही घेतलं. अरे अरे तुला मला सांगितलं नाही, मी विचारलं नाही. 8 दिवसाचा जमाना झाला माझी हो, तब्येत बरी नाही राया हो. माझ्या पोटाची गाठ वर आली हो, मग सांगा हो कशी जाऊ मथुरेच्या बाजारला, कशी जाऊ सांगा ना. राधा पोटाची गाठ वर आली जी. म्हणजे ती तब्येत जास्त खराब झाली. हो आता तुला काही मला